देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधी देशवासियांसाठी देशाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेत। पारदर्शकपणे योजनांची अंमलबजावणी झाली। परिणामी मधली दलाली बंद झाल्यानं काँग्रेसजन नाराज आहेत। यामुळे सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांचाही राग अनावर झाल्याची टीका माजी खासदार अमर साबळे यांनी केली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी अमर साबळे यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींनी असं म्हटलं होतं की दिल्लीतून गोरगरिबांच्या विकासासाठी 1 रुपया पाठवला तर त्यातील 85 पैसे मधले दलाल खातात आणि 15 पैसे प्रत्यक्ष विकासाला वापरले जातात। याचा अर्थ असा की 85 पैसे ही दलाली जात होती। ही दलाली रोखण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे। जनधन योजनेच्या माध्यमातून 50 कोटी बँक खाती झिरो बॅलन्सवर उघडण्यात आली। 10 कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मोफत देण्यात आला। 10 कोटी लोकांना मोफत शौचालय देण्यात आलं। 75 लाख बेघरांना घरं मोफत बांधून देण्यात आली। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत औषधोपचार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आणि 80 कोटी लोकांना मोफत रेशनवर धान्य देण्यात आलं। हे सर्व गोरगरिबांसाठी करत असताना काँग्रेसला आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना दिसत नाही, कारण गोरगरिबांसाठी केलेला विकास याचं समाधान त्यांना नाही। त्यांची दलाली बंद झाली म्हणून त्यांना राग आहे आणि म्हणून काँग्रेसवाले राहुल गांधी आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे नरेंद्र मोदीजींना अवदसा असं म्हणतात। त्यांची ही टिप्पणी निषेधार्ह आहे।